हाय माझ्या ताईनो, कशा आहात तुम्ही? कसं चालू आहे तुमचा उन्हाळा? आणि ऊन पण भरपूर आहे. कुठं जायचं म्हटलं ना तर खूप टेन्शन येते आपल्याला, कारण की भयानक ऊन आहे. आणि मुलं पण घरी आहेत, आपण पण घरी आहे. मुलांना कसं रोज रोज नवीन नवीन नाश्ता पाहिजे. मुलं म्हणतात मम्मी रोज रोज नवीन नवीन नाश्ता बनव आमच्यासाठी, काहीतरी वेगळं बनव. तर मी तोच प्रयत्न करत असते रोज, की मुलांसाठी काहीतरी नवीन बनवायचं म्हणून. तर आज पण माझी एक नवीन रेसिपी आहे. ते पण तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि आय होप तुम्हाला ती रेसिपी आवडेल आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी कराल. कारण की ते गव्हाच्या कणकीची आहे, त्याच्यामुळे मग कसं आपण बिनधास्त करू शकतो. मुलांना त्रास पण होणार नाही, पोट पण दुखणार नाही मुलांचं. मैदा वगैरे काहीच नसणार नाही आहे त्याच्यामध्ये, कणकीचं असणार आहे. तर मग चला, तर आता मी रेसिपीला सुरुवात करते. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी हे बघा, आमच्या घरची डॉबर वुमेन आहे ही. ए लक्ष्मी, लक्ष्मी इकडे बघ. अरे अरे अरे, आवाज दिल्याबरोबर एकदम आपल्या जवळ येते ती. ए लक्ष्मी, ए लक्ष्मी, हँडशेक, हँडशेक, हँडशेक दे, हँडशेक दे 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 दे. हां, अरे वा, गुड. हे बघा, हँडशेक दे, हँडशेक दे, हँडशेक दे. आणि मुलं डॉगी वगैरे किती इमानदार असतात ना, बरोबर ते लक्ष ठेवते. घरी कोणी आला की भुकते ती. आणि कोणी आलं ना, घरात पाल जरी आली ना अशी खाली, तर भुकते ती. म्हणजे आपल्याला सांगते की ती पाल आलेली आहे म्हणून. अशा प्रकारे ही असे डॉगीज असतात. तर म्हणून त्यांना कसं आपल्याकडे ठेवावं वाटते. कशाची भीती नसते, चोराची वगैरे. चला तर ताईंनो, आता मी रेसिपीला सुरुवात करत आहे. आणि रेसिपी एकदम साधी सोपी आहे आपली, अर्ध्या घंट्यात होणारी रेसिपी आहे. चला तर, आपण आता नाश्ता बनवणार आहे ना, तर त्यासाठी घेतला मी अर्धा कांदा, सांबार, चिली फ्लेक्स, मिरची पावडर, धने पावडर, चाट मसाला आणि गरम मसाला. तर आपण पहिल्यांदा आपण हे 5 बटाटे आहेत ना, 5 बटाटे मी छान बॉईल करून घेतलेले आहेत. आणि हे थोडे मी स्मॅश करते, हातानेच करते मी. आणि याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकते. हा गरम मसाला, चाट मसाला, धने पावडर, मिरची पावडर, चिली फ्लेक्स आणि कांदा, सांबार. चवीनुसार मीठ पण टाकू आपण. आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आणि ही रेसिपी आहे ना, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे ताईंनो, मुलांना पण आवडेल. चाट मसाला वगैरे टाकला त्याच्यामुळे मग छान टेस्ट येईल त्याला. याच्यात माहीत आहे का, टमाटर पण टाकतात आणि भरपूर कांदे पण टाकतात. पण कसं माझ्या मुलांना व्हेजिटेबल्स वगैरे टाकलेले आवडत नाही ना, त्याच्यामुळे मी कमीच कांदा टाकला. अनु, आवाज कमी कर. आता हे छानपैकी एकजीव झालं. आता आपण करू पुढची प्रोसिजर याची. या मेनूची, जे मी मेनू बनवणार आहे ना आता नाश्त्यासाठी, त्याची आता पुढची प्रोसिजर काय आहे ते सांगते मी तुम्हाला. पोहे खायचे 2 चम्मच कणिक घेतली ताईंनो मी हे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते मी.
आणि टाकते याच्यामध्ये पाणी. थोडंसं पातळ पाहिजे हे. आणखी थोडं पाणी टाकते याच्यामध्ये. हे बघा, हे अशा प्रकारे पाहिजे आपल्याला. आपण पाहू शकता, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम पाहिजे. हे बघा, हे कणिक असं भिजवायचं ना, याच्यामध्ये गाठी नाही राहायला पाहिजे कणकेमध्ये. हे आता मी ठेवून देते वेगळं. आता मी हे कणिक भिजवून ठेवलेलं होतं, किंवा मग रात्रीचं असलं तर रात्रीचं कणिक, किंवा मग आता भिजवलेलं कणिक घ्यायचं. आणि पोळ्याला जे भिजवतो ना आपण, त्याच्यापेक्षा थोडं कडक घ्यायचं. म्हणजे जास्त पातळ भिजवायचं नाही, थोडं कडक घ्यायचं पोळ्यापेक्षा. आता याची पोळी लाटते मी. आपण पोळी लाटताना कणिक पण घेऊ शकतो आपण, घोळण म्हणून. आणि अर्ध्या घंट्यात आपली रेसिपी होते ताईंनो. बटाटे जर बॉईल केलेले असले ना आपल्याकडे, तर ही रेसिपी पटकन होते, काहीच वेळ लागत नाही. फक्त बटाटे बॉईल करायला वेळ लागते याच्यामध्ये. आता मी याच्या करते पुऱ्या या ग्लासाने. ही पुऱ्या काढते मी आता वेगळ्या. हे मी एका प्लेटमध्ये ठेवले, हे गोल केलेले, आणि याच्यावर ठेवते आता. हे आपण बटाट्याचं केलं होतं ना मिश्रण, आपले मसाले वगैरे टाकून, तर हे ठेवते प्रत्येक याच्यावर. आणि याच्यावर टाकल्यानंतर हे थोडे स्प्रेड करते याच्यावर. हे बघा, चाट मसाला, तिखट, धने पावडर वगैरे, गरम मसाला आहे ना ताईंनो, तर एवढी छान टेस्ट येते ना याची. आता हे असं स्प्रेड केलं ना मी, तर आता करते अशी याला फोल्ड. आणि फोल्ड माहीत आहे का, पूर्ण पॅक पण नाही करत मी. हे बघा, हे असं करते, फक्त असं करते.
हे बघा आपण पाहू शकता. आणि एवढं काही कठीण नाही आहे, एकदम इझी रेसिपी आहे, एकदम सोपी, अर्ध्या घंट्यात होते आणि मुलांना पण आवडते. असं नवीन वेगळं काही केलं ना तर मुलांना आवडते, कारण की मुलं रोज म्हणतात की मम्मी काही वेगळं कर, मम्मी काही वेगळं कर. तर म्हटलं काय करायचं वेगळं, म्हटलं आपण आज ही रेसिपी करून पाहू. आणि हे बघा, आता आपण हे फ्राय करून घेऊया. अशा प्रकारचा शेप येते याचा. आता हे छान फ्राय करून घेऊ आपण. आणि ताईंनो हे जे केलं होतं ना मी कणिक पाण्यामध्ये भिजवून, हे बघा एकदम पातळ कणिक केली होती ना हे पाण्यामध्ये. तर हे माहीत आहे का कशासाठी केलं होतं, तर हे मी याच्या कोटिंगसाठी केलं होतं. आता हे हे भिजून तेलामध्ये टाकून देईन मी. हे बघा, हे हे पूर्ण याच्यामध्ये भिजवायची आणि तेलामध्ये टाकून द्यायची. तर ताईंनो हे बघा, आता आपण हे ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ आपण. आणि कणकीची जात ताईंनो, त्याच्यामुळे कसं मुलांना सहज खाता येईल, काही त्रास होणार नाही कणकीची असल्यामुळे. कारण की सहसा आपण मैद्याचे टाळतो नाही, तर मी कणकीचीच केली. मग सहसा मैद्याचे टाळतो ना आपण द्यायला काही पण, तर हे कणकीचे आहेत, त्यामुळे कसं मुलांना द्यायला काही म्हणजे हे नाही आहे की काही त्रास होईल म्हणून. आपण बिनधास्त देऊ शकतो मुलांना. आता आपण हे काढून घेऊ. हे बघा झाले आणि क्रिस्पी झाले ताईंनो, चांगले क्रिस्पी होऊन गेले मी. आणि हे बघा, गरम आहेत आणि हे बघा क्रिस्पी झाले छान. तर हे बघा ताईंनो, आपण पाहू शकता टेस्टी, मसालेदार आणि कचोरी समोश्याचा फ्लेवर पण आहे याच्यामध्ये. आणि आपले मिनी टाकोस तयार झालेले आहेत. हे बघा.